एनर्जी ऑडिट याचे आपल्याला डेफिनेशन बघायचे, ऑब्जेक्टिव्ज बघायचे, त्याच्यानंतर नीड बघायचे, मेरिट आणि ॲडव्हान्टेजेस बघायचे. ओके, तर डेफिनेशन बघा, शब्दशः बघा. द स्ट्रॅटजी ऑफ ॲडजस्टिंग अँड ऑप्टिमायझिंग एनर्जी यूज सिस्टीम अँड प्रोड्यूस so as to reduce the energy requirement per unit of output while holding the constant or reducing the total cost of producing the output from this system. एखाद्या ठिकाणी अशी स्ट्रॅटजी वापरायची की त्याने काय होणार आहे, एनर्जी ऑप्टिमायझेशन यूज जे आहे ते कमी करायचं किंवा रिड्यूस करायचं किंवा कॉन्स्टंट ठेवायचं, वाढवायचं ना, वाढून द्यायचं नाही, वेस्टेज कमी करायचं. आणि त्यासाठीची स्ट्रॅटजी जी आहे, प्लॅनिंग जी आहे, तिथं पर युनिट कॉस्ट कमी करण्यासाठीची जी प्लॅनिंग आहे त्याला आपण काय म्हणतो, एनर्जी ऑडिट म्हणतो. ओके, त्याला आपण एनर्जी ऑडिट म्हणतो. तर इथं जाऊन आपल्याला काय करणं आहे, प्रत्यक्ष त्याची पाहणी करणं आहे, त्याचं ॲनालिसिस करणं आहे, त्याच्यावर एक रिपोर्ट बनवणं आहे, ते कंपनीला देऊन ते एक्झिक्यूट करून घेणं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीला आपण काय म्हणतो, एनर्जी ऑडिट असं म्हणतो. म्हणजे तुम्ही किती पाण्यात आहे हे दाखवण्याचं काम कोण करतं, एनर्जी ऑडिट करतं. ऑडिट होणं गरजेचं आहे, तुमचं बी ऑडिट होणं गरजेचं आहे, बरोबर आहे. सगळ्यांचंच, श्रेयसचं एकट्याचंच नाही, सगळ्यांचंच ऑडिट होणं गरजेचं आहे. का, तुम्ही किती पाण्यात आहे ते कळेल ना. सो हे ऑडिटचं ऑब्जेक्टिव्ह आहे. तर बघा, ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑडिट. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ एनर्जी मॅनेजमेंट ड्यू टू अचीव अँड मेंटेन ऑप्टिमम एनर्जी प्रोड्युसमेंट अँड युटिलायझेशन थ्रूआउट द ऑर्गनायझेशन. एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये ऑप्टिमम एनर्जीचं युटिलायझेशन होणं किंवा त्याचं प्रोड्युसमेंट होणं किंवा त्याचं मॅनेजमेंट होणं, याला आपण काय म्हणतो, एनर्जी ऑडिट म्हणतो. आणि हे पहिलं ऑब्जेक्टिव्ह आहे. काय की ऑप्टिमम एनर्जी वापरली पाहिजे, ना जास्त ना कमी, जेवढी पाहिजे तेवढीच, शिल्लक नको, कमी नको. ओके, प्रॉपर मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणू. तर हे पहिलं ऑब्जेक्टिव्ह आहे. ओके, तर त्याच्यामध्ये मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे, मिनिमाइज द एनर्जी कॉस्ट. एनर्जी कॉस्ट कमी करणं त्याचं टार्गेट आहे. एनर्जी वेस्ट कमी करणं त्याचं टार्गेट आहे. इफिशियन्सी वाढवणं त्याचं टार्गेट आहे. प्रोडक्ट क्वालिटी वाढवणं त्याचं टार्गेट आहे. त्याच्यानंतर नॉट अफेक्टिंग द प्रोडक्शनला अफेक्ट न करता क्वालिटी इम्प्रूव्ह करणं हे त्याचं टार्गेट आहे. तर हे सगळे ऑब्जेक्टिव्ह. त्याच्यानंतर टू मिनिमाइज द इन्व्हायरमेंटल अफेक्ट. हे करत असताना इन्व्हायरमेंटवर परिणाम होता कामा नये हेही लक्षात घेणं आवश्यक आहे. हे काय आहेत, ऑब्जेक्टिव्ह आहेत. कशाचे एनर्जी ऑडिटचे. येतं लक्षात. आता बघा, सर्व्हिस अवेलेबल फॉर एनर्जी ऑडिटिंगसाठी कोणकोणत्या सर्व्हिस अवेलेबल आहेत. तर पहिली आहे एनर्जी सर्व्हिस कंपनीज, ESCOS, एनर्जी सर्व्हिस कंपनी. एनर्जी सर्व्हिस कंपनी कशासाठी, एनर्जी ऑडिटसाठी. त्याच्यानंतर एनर्जी कन्सल्टंट, एनर्जी सर्व्हिस कंपनी. त्याच्यानंतर एनर्जी कन्सल्टंट आणि एनर्जीसाठीच्या फर्म, इंजिनिअरिंग फर्म, या काय करतात, एनर्जी ऑडिट घडून आणतात. या काय करतात, एनर्जी ऑडिट घडून आणतात. एनर्जी ऑडिट म्हणजे काय, एखाद्या कंपनीमध्ये जायचं आणि तिथल्या सध्याचं कन्झम्पशन किती आणि जर इम्प्रूव्ह केल्याच्यानंतर किती सेविंग होऊ शकते त्याचा एक रिपोर्ट तयार करून त्यांच्याकडून ते करून घ्यायचं आणि एनर्जी कॉन्झर्वेशन अचीव करायचं. हे टार्गेट असतं एनर्जी ऑडिटचं. हे समजलं का, कोणाकोणाला समजलं रे. तर बघा, नीड का बरं गरजेचं आहे. इट हेल्प टू अंडरस्टँड डिफरंट वे टू एनर्जी अँड फ्यूल यूज इन इंडस्ट्री. कोणत्या पद्धतीने व्यवस्थित फ्यूल आपण वापरू शकतो आणि कोणत्या एनर्जी वापरल्याच्या नंतर ऊर्जेचं संवर्धन होणार आहे याची तुम्हाला आयडिया येईल, अंडरस्टँड होईल.
त्याच्यानंतर इट हेल्प टू फाइंड डिफरंट एरियाज प्रोसेस वेअर अ लॉस्ट ऑफ वेस्ट कॅन ऑकर, सो फाइंड द मीन ऑफ रिड्यूस वेस्ट. तर तिथं तुम्हाला कळेल की कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणते एरिया आहेत किंवा कोणकोणत्या प्रोसेस आहेत तिथं वेस्ट होतं, ते वेस्टला कमी करण्यासाठी तुम्हाला तिथं मदत होईल. इट गिव्ज पोझिशन ओरिएंटेशन ऑफ एनर्जी कॉस्ट रिडक्शन. हे काय करतं आहे, पोझिशन ओरिएंटेशन करतं आहे, म्हणजे सांगतं आहे की बाबा ह्या पोझिशनला अशा पद्धतीने जर वापरलं तर एनर्जीचा कॉस्ट अशा पद्धतीने कमी होईल. ओके, कॉस्ट इफेक्टिव्ह होईल. पॉवर फॅक्टर जर इम्प्रूव्ह केला तर अशा पद्धतीने तुमचा फायदा होईल. हे सांगण्याचं कामसुद्धा कोण करतं, एनर्जी ऑडिट करते. इट सजेस्ट क्वालिटी कंट्रोल, क्वालिटीला कंट्रोल करण्याचं काम किंवा त्यासाठीचं सजेशन कोण देतं, एनर्जी ऑडिट देतं आहे. इट सजेस्ट प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स टू रिड्यूस ओव्हरऑल कॉस्ट, सेव्ह टाईम. तर हे काय करतं आहे, सजेशन देतं आहे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स शेड्यूलसाठी, मेंटेनन्सचं सजेशन देतं आहे की बाबा असं जर केलं तर ओव्हरऑल कॉस्टमध्ये एवढा पैसा वाचल, ओव्हरऑल कॉस्टमध्ये एवढा टाईम वाचल आणि अशा पद्धतीचं ब्रेकडाऊन मेंटेनन्स येणार नाही. याचं सजेशन देण्याचं कामसुद्धा कोण करतं आहे, एनर्जी ऑडिट करतं आहे. तर हे त्याच्यामुळे ते महत्त्वाचं आहे. ओके, आणि लास्ट, प्रोग्राम आर वायटल फॉर युटिलिटी ॲक्टिव्हिटीज, प्रोडक्शन एक्सेट्रा. तर वेगवेगळे प्रोग्राम घेणं हे सुद्धा ऑडिटरनी सजेस्ट करावं त्या कंपनीला, किंवा तुम्ही अवेअरनेस प्रोग्राम घ्या, लोकांना सांगा की जिथं गरज नाही तिथं अप्लायन्सेस बंद करा. अशा पद्धतीचं सजेशन किंवा त्या पद्धतीचं कॅम्पेनिंगसुद्धा घेणं हे ऑडिटचाच पार्ट आहे. ओके, सो दीज आर द नीड ऑफ एनर्जी ऑडिट. काय काय आहे, तुम्हाला कोणकोणत्या ठिकाणी किती कन्झम्पशन होतं त्याची आयडिया येते. त्याच्यानंतर वेस्ट कसं कमी करता येईल त्यावर तुम्हाला लक्ष देता येतं. त्याच्यानंतर कॉस्ट रिडक्शनसाठीचे प्लॅन एक्झिक्यूट करता येतात. सजेशन देतात क्वालिटी कंट्रोलला, सजेशन देता येतं प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स, ओव्हरऑल कॉस्ट कमी करण्यासाठी, टाईम वाचवण्यासाठी, आणि विशेष प्रोग्राम अरेंज करता येतात अल्टरनेटिव्ह जे ऊर्जाचं संवर्धन करतील अशा पद्धतीचं. तो हे नीड ऑफ एनर्जी ऑडिट. आता ॲडव्हान्टेजेस ऑर मेरिट ऑफ एनर्जी ऑडिट, तर तेच आहे, याच्यामध्ये जास्त वेगळं काही नाही. तर पहिले एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी इज रिड्यूस, ओव्हरऑल कॉस्ट जो आहे एक्सपेंडिचर ते कमी होणार आहे बाय रिड्युसिंग द कन्झम्पशन ऑर चेंजिंग द टॅरिफ ऑफ फ्यूल टाईप. तर टॅरिफ रेट बदलून आणि कन्झम्पशन रिड्यूस करून तुमचा एक्सपेंडिचरचा कॉस्ट जो आहे तो कमी होणार आहे. आणि इट हेल्प टू आयडेंटिफाय एनर्जी लॉसेस दॅट कॅन बी मिनिमाइज. तर हे काय करेल, जिथं वेस्ट होतो, लॉसेस होतात ते आयडेंटिफाय करेल आणि ते कमी करण्यासाठी हेल्प करेल. मेंटेनन्स कॉस्ट रिड्यूस होईल. ओके, बाय इम्प्रूव्हिंग द युटिलिटी ऑफ प्लांट, युटिलिटी इम्प्रूव्ह करून मेंटेनन्स कॉस्ट कमी करण्याचं काम हे करेल. लेबर कॅन बी ट्रेन टू यूज ॲडव्हान्स ऑपरेशन विच सेव्ह द टाईम अँड देअर फॉर कॉस्ट. तर लेबरला ट्रेन केल्याच्यानंतर काय होणार आहे बघा, लेबरला अवेअरनेस कॅम्प किंवा सजेशन दिल्याच्यानंतर लेबर पण त्या पद्धतीने काय करेल, व्यवस्थित ऑपरेशन करेल, त्यानं टाईम वाचेल आणि कॉस्टसुद्धा वाचेल. त्याच्यानंतर इम्प्रूव्हिंग वर्किंग कंडिशन, प्रोडक्टिव्हिटी कॅन बी इन्क्रीज. वर्किंग कंडिशन जर इम्प्रूव्ह केली तर प्रोडक्टिव्हिटीसुद्धा इम्प्रूव्ह होणार आहे, वर्करच्या हाताने हे काम होणार आहे. ओके, तर हे पण फायदा आहे. त्याच्यानंतर कॅपिटल एक्सपेंडिचर कॅन बी रिड्यूस, ओव्हरऑल कॉस्ट वाचणार आहे. त्याच्यानंतर वॉटर चार्जेस कॅन बी सेव्ह, वॉटर चार्जेस म्हणजे जे वेस्ट होतं आहे त्याच्यातून याचे चार्जेससुद्धा सेव्ह होणार आहे. करेक्ट एनर्जी इफिशियन्सी प्रोग्राम कॅन बी अरेंज. तर प्रॉपर एनर्जी कॉन्झर्वेशनचे जे प्रोग्राम आहेत ते अरेंज होतील या एनर्जी ऑडिट झाल्यामुळं. आणि एनर्जी सेविंग अपॉर्च्युनिटी फाइंड आउट करून आपण त्याचं इम्प्लिमेंटेशन जर केलं तर खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जेची बचत आणि ऊर्जेचं संवर्धन तिथं होणार आहे. तर हे त्याचे फायदे आहेत. ओके, ॲडव्हान्टेजेस. त्याच्यानंतर एनर्जी ऑडिट प्रोजेक्ट, एनर्जी ऑडिट प्रोजेक्टचे
ॲडव्हान्टेजेस किंवा मेरिट बघू आपण. आता हे कशाचे मेरिट आहेत रे? एनर्जी ऑडिटचे. आता एनर्जी ऑडिट प्रोजेक्टचे मेरिट्स बघतोय आपण. तर हे काय करतं आहे? मॅक्सिमाइज द सेविंग मॅक्सिमाइज करतं आहे, इफिशियन्सी इम्प्रूव्ह करतं आहे, त्याच्यानंतर रिडक्शन इन एनर्जी लॉस्ट, ऑप्टिमाइज द एक्सपेन्सेस ऑफ एनर्जी रिक्वायरमेंट आणि आयडेंटिफाय ॲटम अँड कॉस्ट ऑफ एनर्जी इन्व्हॉल्ड. तर ह्या सगळ्या गोष्टी अचीव करण्याचं काम एनर्जी ऑडिट प्रोजेक्ट करतं आहे आणि तो प्रोजेक्टचा रिपोर्ट सबमिट केला आणि त्या पद्धतीने जर एक्झिक्युशन केलं तर मात्र ऊर्जेचं मोठ्या प्रमाणात संवर्धन त्या पर्टिक्युलर कंपनीमध्ये होणार आहे जिथे एनर्जी ऑडिट झाली. येते लक्षात? राईट डाऊन. बघा, सिग्निफिकन्स ऑफ वेर इज मार्कर. सिग्निफिकन्स ऑफ स्पेसिफिक एनर्जी कन्झम्पशन पॅटर्न. स्पेसिफिक एनर्जी कन्झम्पशन पॅटर्नचा सिग्निफिकन्स, पॅटर्न कसं असावं. ओके, तर स्पेसिफिक एनर्जी कन्झम्पशन म्हणजे काय हे समजून घ्या. इट इज द अमाऊंट ऑफ एनर्जी यूज टू प्रोड्यूस ॲन 1 युनिट ऑफ आउटपुट. 1 युनिट आउटपुट येण्यासाठी किती अमाऊंट खर्च केला जातो एनर्जी, त्याला आपण काय म्हणतो? स्पेसिफिक एनर्जी कन्झम्पशन. स्पेसिफिक एनर्जी कन्झम्पशन म्हणतो. तो स्पेसिफिक एनर्जी कन्झम्पशन इज इक्वल्स टू टोटल एनर्जी कन्झ्यूम डिवायडेड बाय टोटल युनिट ऑफ आउटपुट. किती कन्झ्यूम झाले आणि किती आउटपुट भेटलं याचं जे गुणोत्तर आहे त्याला आपण काय म्हणायचं? स्पेसिफिक एनर्जी कन्झम्पशन असं म्हणायचं. ओके, किती एनर्जी कन्झ्यूम झाली आणि किती आउटपुट भेटलं याचं जे गुणोत्तर आहे त्याला आपण काय म्हणायचं? स्पेसिफिक एनर्जी कन्झम्पशन असं म्हणायचं. ओके, दिस मेरिट help industries and utility understand how efficiently they are using energy for their production and operation. तर हे काय सांगणार एनर्जी स्पेसिफिक एनर्जी कन्झम्पशन? तर ते त्या कंपनीचं किती इफिशियंटली वर्क आहे चालू किंवा कशा पद्धतीचं ऑपरेशन आहे हे इंडिकेट करण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? स्पेसिफिक एनर्जी कन्झम्पशनचा वापर करतो. उदाहरणार्थ एखादा लॅम्प आहे, तो लॅम्प किती एनर्जी खातोय हे कसं डिसाईड करणार तुम्ही? त्याने किती एनर्जी खाल्ली आणि त्याने किती इल्युमिनेशन दिले याचा जो रेशो असेल तो काय असेल? त्याचा स्पेसिफिक एनर्जी कन्झम्पशन असेल. तुम्हाला ही डेफिनेशनसुद्धा झाली स्पेसिफिक एनर्जी कन्झम्पशन इन UEE इल्युमिनेशन टॉपिकमध्ये. ओके, तर बघा, यूज ऑफ स्पेसिफिक एनर्जी कन्झम्पशन पॅटर्न इन एनर्जी मॅनेजमेंट. आता त्याच्या अगोदर तुम्हाला बरं ठीक आहे हे घेऊन टाकू आधी. बघा, स्पेसिफिक एनर्जी कन्झम्पशन ट्रेंड आर यूज इन एनर्जी मॉनिटरिंग टूल्स लाईक एनर्जी मॅनेजमेंट सिस्टीम और SCADA सिस्टीम टू कीप एनर्जी ऑन हाऊ मच एनर्जी इज बिंग यूज. ओके, तर SCADA आणि एनर्जी मॅनेजमेंट सिस्टीम वापरून आपण एनर्जीचा मॅनेजमेंटचं प्रॉपर युटिलायझेशन आपण करू शकतो. स्पेसिफिक कन्झम्पशन किती आहे हे आपण फाइंड आउट करू शकतो, मॉनिटरिंग करू शकतो, ऑब्झर्व करू शकतो आणि त्याचा रेकॉर्ड ठेवू शकतो. ओके, आता ते रेकॉर्ड ठेवल्याच्या नंतर दिस सिस्टीम हेल्प मॉनिटर इफिशियन्सी इन रिअल टाईम अँड गिव्ह अल्टर्ड इफ एनर्जी गोज हायर दॅन द नॉर्मल. तर नॉर्मलपेक्षा जास्त जात असेल तर रिअल टाईम काउंटिंग होईल. रिअल टाईम काउंटिंग म्हणजे काय? प्रत्येक वेळावेळाची, प्रत्येक सेकंदाची, मिनटाची काउंटिंग होईल आणि तिथं तुम्हाला कळेल की इथं ह्या काळामध्ये जास्त एनर्जी कन्झम्पशन व्हायला लागलं, या काळामध्ये इफिशियन्सी चांगली आहे, या काळामध्ये बॅड आहे. अशा पद्धतीचं रिअल टाईम काउंटिंग कोण करणार आहे? एनर्जी कन्झम्पशन पॅटर्न करणार आहे. आणि ते कोण आयडेंटिफाय करणार आहे? एनर्जी मॅनेजमेंट सिस्टीम आणि SCADA मॉनिटर करणार. ओके,
द एनर्जी स्पेसिफिक एनर्जी कन्झम्पशन डेटा इज ऑल्सो हेल्पफुल. परत कशासाठी हेल्पफुल आहे? इन सेटिंग परफॉर्मन्स टार्गेट फॉर सेविंग एनर्जी. तर सेविंग एनर्जीसाठीचे जे टार्गेट आपण सेट करतो त्यासाठी हा डेटा स्पेसिफिक एनर्जी कन्झम्पशनचा अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. बाय रेग्युलेटरी ट्रॅकिंग अँड स्टडिंग स्पेसिफिक एनर्जी कन्झम्पशन पॅटर्न, कंपनीज इम्प्रूव्ह देअर एनर्जी यूज, कट डाऊन, शट डाऊन कॉस्ट आणि फॉलो द एन्व्हायरमेंटल रूल्स. बघा, रेग्युलर ट्रॅकिंग कशाची? स्पेसिफिक एनर्जी कन्झम्पशनची जर केली तर काय काय होईल रे? तो स्टडी पॅटर्न समजल्याच्या नंतर तुम्ही कुठं कट आऊट होतो, किथं कट डाऊन करता येईल आपल्याला, त्याच्यानंतर कुठं एनर्जीचा चांगल्या पद्धतीने वापर करता येईल, एन्व्हायरमेंटसाठी हार्मफुल असणाऱ्या ज्या एनर्जीज आहेत त्याला कसं मिनिमाइज करता येईल, अशा पद्धतीचा पॅटर्न तुम्हाला सेट करता येईल. आणि ते जर सेट केलं तर पर्यायाने काय होणार आहे? एनर्जी कॉन्झर्वेशन अचीव होणार आहे इंडस्ट्रियल एरियामध्ये. येतं लक्षात? तर हे काय रे? एनर्जी मॅनेजमेंट सिस्टीम जी आहे त्याच्यामध्ये एनर्जी कन्झम्पशन पॅटर्नचा यूज कसा करावा याचा एक पॅटर्न दिला. यूज ऑफ स्पेसिफिक एनर्जी कन्झम्पशन पॅटर्न इन एनर्जी मॅनेजमेंट. ओके, आता नेमकं स्पेसिफिक एनर्जी कन्झम्पशनचा पॅटर्न नेमका काय आहे ते बघू आपण. स्पेसिफिक एनर्जी कन्झम्पशनचा पॅटर्न नेमका काय आहे किंवा कशा कशा पद्धतीने आपण कोणकोणत्या ॲस्पेक्टवर काम करायला पाहिजे हे आपण बघू. तर पहिलं आहे एनर्जी इफिशियन्सी इंडिकेटर. तर सगळ्यात पहिले एनर्जी इफिशियन्सीचं इंडिकेटर पाहिजे. तुम्ही गाडी चालवली का? TVSच्या गाड्या जर चालवल्या तर त्याच्यामध्ये इकॉनॉमी नावाचा एक कन्सेप्ट असतो, इकॉनॉमिक पॉवर. त्याच्यात जर चालू असेल तर गाडी इफिशियंटली वर्क करते असा अर्थ होतो. आणि जर समजा तुम्ही ॲक्सलरेशन वाढवलं तर काय होतं? ते इकॉनॉमिक मोड निघून जातो आणि मोर कन्झम्पशन मोड येतो. माहिती आहे तुम्हाला? याचे इंडिकेटर असतं. तर त्या पद्धतीचं एनर्जी इफिशियन्सी इंडिकेटर पाहिजे. तर हे काय करतं? स्पेसिफिक एनर्जी कन्झम्पशन ॲक्ट ॲज अ बेंचमार्क टू मेजर द एनर्जी इफिशियन्सी ओके ऑफ अ प्रोसेस. अ लोअर स्पेसिफिक एनर्जी कन्झम्पशन मीन्स बेटर एनर्जी परफॉर्मन्स. तर एनर्जी इफिशियन्सी इंडिकेटर हे एक बेंचमार्क सेट करतं की एवढी जर एनर्जी कन्झम्पशन होत असेल याचा अर्थ ती ऑप्टिमम आहे, बेस्ट आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कॉस्ट ऑप्टिमायझेशन. कॉस्ट ऑप्टिमाइज कशी करायची याच्यासाठीचं याची सेटिंग कोण करतं? स्पेसिफिक एनर्जी कन्झम्पशन करतं. तर हे काय करतं? बाय आयडेंटिफाय हाय स्पेसिफिक कन्झम्पशन व्हॅल्यू, जास्त कन्झम्पशनच्या व्हॅल्यू कंपनीमध्ये आयडेंटिफाय करायच्या आणि ते कमी करून काय करायचं रे? एनर्जी बिल कमी करायचं. ओके, तर कॉस्ट ऑप्टिमायझेशन. त्याच्यानंतर प्रोसेस मॉनिटरिंग. आता प्रोसेस मॉनिटरिंग तर स्पेसिफिक एनर्जी कन्झम्पशन पॅटर्न हेल्प मॉनिटर इफ अ प्रोसेस इज डेव्हिएशन फ्रॉम द नॉर्मल ऑपरेशन. नॉर्मल ऑपरेशनपेक्षा जास्त कन्झम्पशन होत असेल, डेव्हिएशन येत असेल तर ते आयडेंटिफाय करण्याचं काम स्पेसिफिक एनर्जी कन्झम्पशन पॅटर्न करत असतो. त्याच्यानंतर बेंचमार्क सेटिंग. तर बेंचमार्किंग याच्यामध्ये कम्पेअर स्पेसिफिक एनर्जी कन्झम्पशन विथ इंडस्ट्रियल बेस्ट प्रॅक्टिसेस ऑर स्टँडर्डसोबत कम्पेअर करायचं, स्टँडर्डकडे नेण्याचा प्रयत्न करायचा. ओके, त्याच्यानंतर इन्व्हायरमेंटल आस्पेक्ट. तर इथं इन्व्हायरमेंटल आस्पेक्ट पण बघितलं जाईल. लोअर स्पेसिफिक एनर्जी कन्झम्पशन लीड टू लेस फ्यूल. स्पेसिफिक एनर्जी कन्झम्पशन कमी असेल तर फ्यूल कमी लागेल, त्याचाच परिणाम कार्बन इमिशन कमी होईल आणि इन्व्हायरमेंट इको फ्रेंडली राहील थोडक्यात. ओके, नेक्स्ट लोड मॅनेजमेंट. तर आयडेंटिफाय स्पेसिफिक एनर्जी कन्झम्पशन ट्रेंड हेल्प मॅनेज अँड डिस्ट्रीब्यूट द इलेक्ट्रिसिटी लोड्स एफिशियंटली अँड अवॉइडिंग पीक लोड. तर लोड मॅनेजमेंट करताना स्पेसिफिक एनर्जी कन्झम्पशन हे बेंचमार्क कन्सिडर करून कुठं जास्त कन्झम्पशन होतं आहे, कुठं कमी कन्झम्पशन होतं याचं तुम्हाला बेंचमार्क सेट करता येतो कुठं डिस्ट्रीब्युशन लेवलला. आणि जिथं जास्त लोड झाला तो लोड अवॉइड करता येतो लोड मॅनेजमेंट करून. ओके, त्याच्यानंतर डिसिजन मेकिंग टूल्स. तर हे स्पेसिफिक एनर्जी कन्झम्पशन हे काय करेल? हेल्प करेल कशाला? मॅनेजरियल डिसिजन घ्यायला, की कुठं अपडेट करता येईल, कुठं डिग्रेडेट करता येईल, कुठं अवॉइड करता येईल, कुठं रिप्लेस करता येईल काही इक्विपमेंट आणि कोणती टेक्नॉलॉजी रिप्लेस करता येईल यासाठीचं बेंचमार्क यासारखेचा प्लॅटफॉर्म सेट करण्यासाठी डिसिजन
टूल मेकिंग हे कोण करणार आहे? स्पेसिफिक एनर्जी कन्झम्पशन करणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रेग्युलेटरी कंप्लायन्सेस. कंप्लायन्सेस ज्या आलेल्या आहेत ते कमी करण्यासाठी स्पेसिफिक एनर्जी कन्झम्पशन काम करणार आहे. बघा, सेव्हरल गव्हर्नमेंट एनर्जी ऑडिट अँड कन्झर्वेशनल प्रोग्राम रिक्वायर्ड स्पेसिफिक एनर्जी कन्झम्पशन ट्रॅकिंग. तर स्पेसिफिक एनर्जी कन्झम्पशन ट्रॅकिंग ह्या कंप्लायन्सेस कमी करण्यासाठी लागणारच आहे. ओके. त्याच्यानंतर डिझाईन अँड प्लॅनिंगला पण काय लागणार आहे? स्पेसिफिक एनर्जी कन्झम्पशनचा डेटा लागणार आहे. आणि कुठं कुठं आपण त्याचा रिअलिस्टिक एनर्जी टार्गेट अचीव करण्यासाठी किंवा एनर्जी इफिशियन्सी वाढवण्यासाठी उपयोग करतो, त्यासाठी डिझाईन अँड प्लॅनिंगमध्ये पण हे लागणार आहे. त्याच्यानंतर ऑपरेशनल ट्रेनिंग. तर ऑपरेटर्स कॅन बी ट्रेन युजिंग स्पेसिफिक एनर्जी कन्झम्पशन पॅटर्न टू मेंटेन द ऑपरेशनल परफॉर्मन्स अँड अवॉइड एनर्जी वेस्टेज. तर स्पेसिफिक एनर्जी कन्झम्पशनचा पॅटर्न ऑपरेटरला समजून घेणं आवश्यक आहे आणि ते समजल्याच्या नंतर कुठं ऑप्टिमल परफॉर्मन्स देता येईल, कुठं चांगल्या पद्धतीने एनर्जी कन्झम्पशन करता येईल आणि वेस्ट कमी करता येईल, या पद्धतीची जर त्याची ट्रेनिंग झाली तर एनर्जी कन्झर्वेशन अचीव त्याला करता येईल कंपनी सेक्टरमध्ये बाय युजिंग एनर्जी ऑडिट. समजतंय का? फास्ट झालं आहे ते एकदा बघून घ्या. ओके. सो दिस इज सिग्निफिकन्स ऑफ स्पेसिफिक एनर्जी कन्झम्पशन in energy audit. So write down this.